नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. 5 जानेवारीच्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जी व्हिडिओ सिरीज चालू करतोय त्याच्यामधला दुसरा व्हिडिओ आज आपण नियोजन आणि त्या संदर्भातल्या योजना म्हणजे विशेष करून योजनांचा समावेश करून हा एक 20 मार्कांचा साधारणपणे संभाव्य प्रश्नांच्या दृष्टिकोनातून किंवा संभाव्य मुद्द्यांच्या दृष्टिकोनातून आपण भाग बघतोय. तर त्यातला पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न भारताच्या आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या पंचवार्षिक योजनांची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे ही अल्पकालीन उद्दिष्टे म्हणून ओळखली जातील. म्हणजे अल्पकालीन उद्दिष्टे आणि दीर्घकालीन उद्दिष्टे असा साधारणपणे काहीतरी भाग असू शकतो. हा एक संदर्भ आपल्यासोबत आला पाहिजे किंवा अल्पकालीन कोणती आणि दीर्घकालीन कोणती बऱ्याचशा मटेरियलमध्ये हा भाग कुठे सापडत नाही. त्यामुळं भारताच्या आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या पंचवार्षिक योजनांची खालीलपैकी कोणती उद्दिष्ट आपल्याला अल्पकालीन आहेत हे सांगता येईल. तर त्यातलं पहिलं आहे राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करणे, अर्थात हे अल्पकालीनच उद्दिष्ट मानलं जाईल. व्यवहार तोल तूट दूर करणे किंवा कमी करणे, दूर नाही माफ करा, तूट कमी करणे हे सुद्धा अल्पकालीन उद्दिष्ट आहे. आता दारिद्र्याचा विचार करता हे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे आणि आर्थिक समता व सामाजिक न्याय हे सुद्धा दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. तर त्याचं स्पष्टीकरण बघा, संपूर्णपणे अल्पकालीन उद्दिष्ट या ठिकाणी दिलेत आणि ही दीर्घकालीन उद्दिष्ट आहेत. तर राष्ट्रीय उत्पन्न दरडोई उत्पन्नात वाढ करणे, रोजगाराची उपलब्धता वाढवणे, दारिद्र्य कमी करणे, भाववाढावरती नियंत्रण, व्यवहार तूट कमी करणे किंवा आर्थिक स्थैर्य साध्य करणे याला आपण अल्पकालीन उद्दिष्टे अशी म्हणतो. नियोजनाची किंवा पंचवार्षिक योजनांची म्हटलं तरी हे चालू शकेल. आणि दीर्घकालीन उद्दिष्टांचा जर का आपण विचार केला तर आर्थिक वाढ किंवा आर्थिक विकास, त्याचबरोबर संपूर्ण रोजगार निर्मिती ज्याच्यात आपल्याला नियोजनाच्या बाबतीत अपयश आतापर्यंत आलेलं आहे, दारिद्र्य निर्मूलन, त्यानंतर साधारणपणे स्वयंपूर्णता, स्वावलंबन किंवा आत्मनिर्भरता, आर्थिक समता व सामाजिक न्याय आणि आधुनिकीकरण. म्हणजे याच्यातली 1-2 आणि याच्यातली 1-2 असा एक प्रश्न तयार होऊ शकतो. पण आपल्या डोक्यात असावं की अल्पकालीन आणि दीर्घकालीन ह्याचा संदर्भ कशा पद्धतीचा आहे ही बाब दर्शवण्यासाठी त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला दिसतं. खालील विधाने विचारात घेऊन त्यापैकी बरोबर विधान आपल्याला बघायचं आहे. म्हणजे प्रश्न वाचत असताना ही काळजी घेणं गरजेचं आहे. तर भारतीय नियोजन हे सूचक आर्थिक नियोजन आहे. दुसरं विधान आहे भारतीय नियोजन हे भौतिक नियोजन आहे. आणि तिसरं विधान आहे भारतीय नियोजन हे सामाजिक नियोजन आहे. मग आता ह्या तिन्ही गोष्टींचा इथं संबंध दिलेला आहे. मग आता आपण जर का विचार केला तर भारताच्या आर्थिक नियोजनामध्ये या तिन्ही गोष्टींचा संबंध येतो का किंवा कशा पद्धतीने येतो, तर तो संबंध 12व्या पंचवार्षिक योजनेपूर्वी येतो. म्हणजे 12व्या पंचवार्षिक योजनेपूर्वी खाजगी क्षेत्राचा समावेश, खाजगी उद्योगपतींना फक्त सूचना करण्याचं आपण मॉडेल हे साधारणपणे 8व्या पंचवार्षिक योजनेत मांडलं 24 जुलै 1991. त्यापूर्वी देशांतर्गत खाजगी क्षेत्राला आपण काही महत्वपूर्ण सूचनांच्या आधारे आपण उत्पादनाला परवानगी दिली किंवा त्यांना थोडासा वाव दिला. त्यामुळं खाजगी क्षेत्र, भौतिक ह्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी संबंध येईल. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये महालनोबिस प्रतिमान हे भौतिकवादी दृष्टिकोन आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सुद्धा उद्देश किंवा हेतू हा भौतिकवादी विकास किंवा आर्थिक विकास साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून आहे. आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आपल्याकडं कंटिन्युअसली कल्याणकारी योजनांचा आपण अवलंब करतो किंवा कल्याणकारी योजना ह्या आपल्याकडे राबवल्या जातात. पर्याय क्रमांक 4 म्हणजे तिन्ही विधानं त्या ठिकाणी बरोबर आहेत, किंबहुना तिन्ही विधानांच्या दृष्टिकोनातून आपल्याला तो प्रश्न येणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे SATH हा प्रोजेक्ट कोणामार्फत राबवण्यात येतो. आता हा प्रोजेक्ट आहे काय, तर सस्टेनेबल ऍक्शन फॉर ट्रान्सफॉर्मिंग ह्युमन कॅपिटल. आता 7 मध्ये साधारणपणे एक सब प्रोजेक्ट आहे, दॅट इज 7E. इट इज ओनली रिलेटेड फॉर एज्युकेशन, किंबहुना शाळांचं सक्षमीकरण असेल, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची सुधारणा असेल, किंबहुना त्यांच्या वेगवेगळ्या कौशल्यांना वाव देणे, शैक्षणिक कौशल्यांना वाव देणे हा एक भाग आहे. पण त्याचं ओरिजिनल 7 असं दिसतं. तर
7 ह्याचं ऑब्जेक्ट आहे शिक्षण किंवा आरोग्य क्षेत्रात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी नीती आयोगाने हा प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे. 2017ला नीती आयोगाद्वारे हा प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे आणि सध्या या दृष्टिकोनातून काम केलं जातं. उत्तर क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या विधानातून भारतीय नियोजनाचे अपयश आपल्याला दिसून येते? मग सर्व काम करण्यास सक्षम लोकांना रोजगार पुरवण्यात अपयश आलं का? जमीन सुधारणांची कारवाई करण्यात अपयश आलं का? काळ्या पैशाची वाढ रोखण्यात अपयश आलं का? तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. आता ह्याच्या स्पष्टीकरणासंदर्भात बोलायचं झालं तर आपल्याला असं दिसतं की भारतानं स्वातंत्र्यापासून आतापर्यंत नियोजन जे केलं त्याच्यामधलं सगळ्यात मोठं अपयश जर का असेल तर ते आहे की रोजगार पुरवणे. त्यानंतर जमीन सुधारणांची कार्यवाही म्हणजे जमीन सुधारणा कायदे असतील किंवा त्याच्या संदर्भातली धोरणं असतील ह्याच्यामध्ये आपल्याला हवं तितकं किंबहुना त्या गोष्टी आपल्याला ऍडजस्ट करता आल्या नाहीत आणि काळ्या पैशाचा वाढ रोखण्यात अपयश. आता नियोजन विभागाचा ह्याच्याशी काय संबंध असा आपल्याला प्रश्न पडू शकतो. पण मी असं म्हणेन की ज्या कल्याणकारी योजना आपण राबवतो त्या कल्याणकारी योजनांच्या मध्ये जे काही मधले दलाल असतील किंवा मध्यस्थ असतील यांना म्हणजे सरकारनं जर का 100 रुपये पब्लिकसाठी खर्च केला तर पब्लिकच्या किंवा ग्राहकाच्या हातामध्ये 10 रुपये जातात. ही आपल्या सिस्टमचा दोष आहे. मग आता हा आपल्या सिस्टमचा दोष असताना आज आपण त्याच्यावरती डायरेक्ट बेनिफिशरी ज्याला आपण डीबीटी म्हणतो, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्झॅक्शन किंबहुना लाभार्थ्याच्या थेट अकाउंटमध्ये जो लाभ हा भविष्यात आपण धान्य सुद्धा बंद करून डायरेक्ट पैसे देण्याचा साधारणपणे आपल्याकडे एक प्रयत्न आहे किंवा तसा आपल्याला प्रयत्न करावाच लागेल. जागतिक स्तरावरनं अन्नधान्याच्या बाबतीत सबसिडी बंद होण्याच्या दृष्टिकोनातून आज हा कार्यकाल दिसून येतो. त्यामुळे आपल्याला हा काळा पैसा रोखायचा असेल तर या योजनांच्या माध्यमातून ज्या गोष्टी असतील त्यांचा या ठिकाणी संबंध येतो. त्यामुळे त्याचं उत्तर हे 4 येणार आहे हे लक्षात ठेवा. नीती आयोगाचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे ज्याला आपण सीईओ असं म्हणतो तर ते कोण आहेत? तर अर्थात BVR सुब्रमण्यम, सिंधुश्री खुल्लर हे पहिले सांगितले जातील. हे पहिले सीईओ. अमिताभ कांता हे दुसरे आणि BVR सुब्रमण्यम यांची नेमणूक 25/2/2023 झाली. तेव्हा त्या दिवसापासून सध्या ते काम करतायत. यांची नेमणूक कोण करतं हेही बऱ्याच उमेदवारांना माहित नाहीये, ऍस्पिरंट्सना माहित नाहीये. तर त्यांची नेमणूक ही पंतप्रधानाद्वारे केली जाते. त्या ठिकाणी कुणाची वर्णी लागू शकते तर भारत सरकारच्या सचिव पदासक्षम म्हणजे सचिव पदाला इक्वल असणारा जो व्यक्ती असेल किंवा जी पोस्ट असेल त्यांना आपण सीईओ म्हणून नेमतो. नीती आयोगाद्वारे राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक दर्शवला जातो. राष्ट्रीय म्हणजे नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स NMPI. तर NMPI 2023च्या अहवालानुसार 2015-16 ते 2021 या दरम्यान भारतातील अंदाजे किती कोटी लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडले असं साधारणपणे विचारणं आहे. 23चा रिपोर्ट आहे. बऱ्याच लोकांनी करंट अफेअर्स मध्ये केला असेल किंवा नसेल केला तर आपल्याला बहुआयामी दारिद्र्य विचारलं गेलंय, मानव विकास निर्देशांक विचारला गेला. पण नीती आयोगाचा हा जो राष्ट्रीय स्वरूपातला भाग आहे तो आपल्याला माहित असला पाहिजे. त्याचं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. म्हणजे 13.5 कोटी एवढ्या लोकांनी बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडणं हे साधारणपणे टुवर्ड्स केलेलं आहे किंवा ती सरकारची अचिव्हमेंट सांगता येईल. 15 ते 16, 20 ते 21 म्हणजे 2 टर्मचा या ठिकाणी एका टर्मचा विचार करता एवढी लोक त्यामध्ये गेले बाहेर पडलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. 11व्या पंचवार्षिक योजनेची संकल्पना काय होती? म्हणजे 2007 ते 12 हा कालखंड त्याची संकल्पना काय होती? तर पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे जलद आणि सर्वसमावेशक विकास, फास्टर अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ ज्याला म्हणतो आपण डेव्हलपमेंट. ते 11व्या पंचवार्षिक योजनेचं, 12व्या पंचवार्षिक योजनेचं, त्याचबरोबर घोषवाक्य जी आहेत ते आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. तो एक प्रयत्न होता. 3ऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर नियोजनासाठी विश्राम किंबहुना आपण थांबा
जो घेतला किंवा योजनेला सुट्टीचा काळ हे साधारणपणे 66 ते 69 असं म्हणता येईल. आता याच्याबरोबर मी अजून एक ऍडिशनल गोष्ट अशी सांगेन की तुम्हाला हा सगळा कार्यकाल जर का पाठ असला तर 1 मार्क मिळणार आहे. उदाहरणार्थ 1951 ते 1956 ही पहिली पंचवार्षिक योजना आहे. त्यानंतर 1956 ते 1961 ही दुसरी पंचवार्षिक योजना आहे. त्यानंतर 1961 ते 1966 ही तिसरी पंचवार्षिक योजना आढळते. त्यानंतर नियोजनाला पहिली सुट्टी देण्यात आली. तो सुट्टीचा कालखंड आपल्याला इथं दिसतोय, तो 66 ते 69 आहे. मग ह्यात आपण वार्षिक योजना राबवल्या कारण आपलं आर्थिक अस्थैर्य होतं, इकॉनॉमिकल अनस्टेबिलिटी. त्या इकॉनॉमिकल अनस्टेबिलिटीमुळे आपण हा कार्यकाल हा थांबलो. नियोजनामध्ये वार्षिक योजना 3 राबवल्या असं म्हणून 1969ला साधारणपणे अंदाजित चांगला पाऊस पडला आणि परिणामी आपण काहीतरी नियोजन चांगलं करू शकतो या उद्देशानं 1969 ते 74 हे आपण चौथी पंचवार्षिक योजना राबवली. त्यानंतर 1974 ते 1978 अशी आपण 5 वर्षाची योजना आपण 4च वर्ष राबवली. 5वी पंचवार्षिक योजना ही 4च वर्षाची योजना आपल्याला सांगितली जाते. त्यानंतर जनता सरकार सत्तेवरती आलं आणि जनता सरकार सत्तेवरती आल्यानंतर ती जनता सरकारची जनता योजना किंवा त्याला आपण साखळी योजना असं म्हणू, ती 1978 ते 80 या कालखंडामध्ये राबवण्यात आली. काँग्रेस पुन्हा सत्तेवरती आल्यामुळं काँग्रेसनं 1980 ते 85 अशी 6वी पंचवार्षिक योजना राबवली. त्यानंतर 1985 ते 90 ही 7वी पंचवार्षिक योजना आपल्याला दिसते. त्यानंतर 1990 ते 1992 ही पंचवार्षिक योजनेला आपण दुसरी सुट्टी ज्याला म्हणू, ती दुसरी सुट्टी ही आपण राबवली. त्याचं कारण आपल्याला राजकीय अस्थैर्य असं म्हणता येईल. पॉलिटिकल अनस्टेबिलिटी. साधारणपणे 21 जून 1991ला PV नरसिंहराव सरकार सत्तेत आलं आणि त्यामध्ये आपण नंतर 24 जुलै 1991ला LPG मॉडेल मांडलं. त्यानंतर मात्र कुठं सुट्टी नाही. 1992 ते 1997 अशी 8वी पंचवार्षिक योजना पूर्णतः सूचक नियोजनावरती अवलंबून होती. त्यानंतर 1997 ते 2002 ही 9वी पंचवार्षिक योजना होती. त्यानंतर 2002 ते 2007 ही 10वी पंचवार्षिक योजना आपल्याला दिसते. 2007 ते 2012 ही 11वी पंचवार्षिक योजना दिसते आणि 2012 ते 2017 म्हणू शकतो आपण 5 वर्षाची म्हणून. पण साधारणपणे सरकार बदललं त्यामुळं 2015 पासून नवीन सरकारनं नीती आयोगाद्वारे कार्यक्रम राबवला. पण पंचवार्षिक योजनांचा कार्यकाल हा आपल्याला दिसतो, त्या दृष्टिकोनातून आपल्याला तो प्रश्न हा आला पाहिजे. सांगितलं, त्याचं स्पष्टीकरण दिलं. सामाजिक, आर्थिक व लैंगिक सबलीकरणाची त्रिसूत्री ही कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये आढळते? अगदी नवीन असा साधारणपणे कोणी अंदाज वेगवेगळ्या प्रकारातनं माहिती एकत्र घेऊन हा एक प्रश्न तयार केलेला आहे. सामाजिक, आर्थिक आणि लैंगिक सबलीकरण ही त्रिसूत्री कुठल्या पंचवार्षिक योजने होती? तर 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्याचं उत्तर क्रमांक 3 आहे. 10वी पंचवार्षिक योजना ह्याच्यामध्ये यावरती भर देण्यात आला होता, उत्तर क्रमांक 3. त्यानंतर 11वा प्रश्न जो आहे, भारतातील आर्थिक नियोजनासंबंधी नियोजन आयोग आणि नीती आयोगाबाबत योग्य विधान निवडायचा. तर नियोजन आयोगाद्वारे केले जाणारे नियोजन हे वरून खाली आदेशात्मक होते. नीती आयोगाद्वारे हेच नियोजन खालून वर असे किंवा स्थानिक पातळीवरून केंद्रीय पातळीकडे जाणारं होतं असं होतं. तर त्याचं उत्तर 3 आहे. नियोजन आयोगाद्वारे करण्यात येणारे नियोजन हे केंद्राकडून राज्याकडे एकेरी या पद्धतीने जात होतं. नीती आयोगानं मात्र संघ राज्याच्या विकासाला सहकारी संघराज्य या दृष्टिकोनातून महत्व दिलेलं आहे. नियोजनाची सरकती योजना ही सर्वप्रथम कोणी सुचवली? तर प्राध्यापक गुन्नार मिर्दाल हे एक अभ्यासक होते, त्यांनी ती सुचवली. योग्य जोड्या लावा असं सांगितलंय. तर गांधी योजना ही जयप्रकाश नारायण, म्हणजे आपल्याला अ ला हे 4 हे देता येईल.
सर्वोदय योजना ही गांधी योजना अग्रवाल, सर्वोदय योजना जयप्रकाश नारायण, जनता योजना मानवेंद्रनाथ रॉय आणि काँग्रेस योजना ही 2 नंबर म्हणजे आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव घेता येईल. त्याचं उत्तर क्रमांक 2 4 3 1 2 4 3 1 2 अशा सोप्या सुद्धा जोड्या या विचारल्या जाऊ शकतात. पुढील विधाने विचारात घ्या आणि चूक नसलेलं विधान विचारायचं, सांगायचं आपल्याला चूक नसलेलं. पंतप्रधान हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष असतात. ह्यात बराच वेळा घोळ होतो, अनेक चांगला अभ्यास असणारे. तर हे उपाध्यक्ष नसतात, पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि उपाध्यक्ष हा पूर्ण वेळ नेमलेला जातो. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2016ला नाही झाली तर 15ला झाली आणि सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष हे सुमन बेरी आहेत. म्हणजे हे 2 विधानं ही चूक आहेत आणि हे विधान अर्थात बरोबर आहे. फक्त क म्हणजे 3 हे त्याचं 14चं उत्तर हे आपल्याला 3 देता येईल. 11व्या पंचवार्षिक योजनेचा उद्देश सर्वसमावेशक वृद्धी साधणे हा राहिला. 5व्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा ॲलन व मान व अशोक रुद्र यांनी तयार केला. तर त्यांनी आराखडा तयार केला नव्हता, त्यांनी मॉडेल दिलं होतं आणि आराखडा मात्र दुर्गाप्रसाद धर यांनी मांडला होता. उत्तर 2 आहे. 2 ह्याचा अर्थ लक्षात घ्या, फक्त ब चूक आहे, अ बरोबर आहे. तर स्पष्टीकरणात आपल्याला सांगता येईल की आराखडा जो आहे तो आराखडा दुर्गाप्रसाद धर, आराखडा हा शब्द आल्यामुळे, आणि प्रतिमान जर का म्हटलं तर ते मान व रुद्र यांचं होतं असं म्हणता येईल. पुढचा प्रश्न आहे, 12व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य लक्ष्ये पुढीलपैकी कोणती आहेत? तर 12व्या पंचवार्षिक योजनेअखेर जनन दर 2.1 वर आणायचा आहे, सर्व खेड्यांना वीज पुरवठा करायचा आहे आणि माध्यमिक शिक्षणातील गळतीचे प्रमाण 20 पेक्षा खाली आणायचं आहे. तर आपल्याला उत्तर क्रमांक 4 मध्ये असं दिसेल, फक्त अ आणि ब हे साधारणपणे बरोबर आहेत, हे चुकीचं आहे. अ आणि ब हे बरोबर आहे, कारण ते 10 पेक्षा कमी करायचं होतं. गळतीचं प्रमाण 10 पेक्षा खाली आणणे हे उद्दिष्ट आपल्याला देण्यात आलं होतं. 18वा प्रश्न, डॉक्टर वाय के आलक कृती दलाच्या निकषानुसार 1973-74 साली भारताचे एकूण दारिद्र्याचे प्रमाण विचारलं गेले. अर्थात योजनेशी संबंधित नाहीये पण आपल्याला ती माहिती असावी. तर त्यांनी सांगितलेलं ग्रामीण दारिद्र्य 56.4, शहरी होतं 49% आणि एकूण दारिद्र्य जे होतं ते 54.9. 54.9 हा ऑप्शन या ठिकाणी 1 नंबरला, त्याचं उत्तर 1 हे आढळते. सौभाग्य योजनेबाबत पुढील विधाने योग्य विधाने निवडा. सौभाग्य योजना त्याच्या संदर्भात प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना असं तिला म्हणतात. योजनेची सुरुवात सप्टेंबर 18ला झाली तर ती 17ला झाली. वीज जोडणी नसलेल्या ग्रामीण व शहरी कुटुंबांना मोफत वीज जोडणी देणे या योजनेचा उद्देश आहे. तर त्याचं उत्तर आहे 2. याचा अर्थ अ आणि क बरोबर आहे. अर्थात हे मी सांगितलं 17ला आहे, हे आणि अ आणि क हे योग्य आहेत, ब हे चूक आहे असं आपल्याला म्हणता येईल. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा 3रा टप्पा फेज 3 पुढील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा असं सांगितलंय. तर हा टप्पा 2019 मध्ये सुरू झाला असून त्यामध्ये गावातील रस्ते उभारण्यावर भर दिला गेलाय. याचे उद्दिष्ट 24-25 पर्यंत 1.25 लाख किलोमीटर रस्त्याचे लांबीचे रस्ते बांधणे हे आहे आणि यासाठी वित्तीय खर्च केंद्र 60%, राज्य 40% असं देण्यात आलेलं आहे. याचं उत्तर आहे 4, म्हणजे वरील पैकी सर्व बरोबर आहेत. आणि हा प्रश्न विचारण्याचं कारण हे आहे 2024 पर्यंत 25 पर्यंत, आता अर्थात त्याच्यात पुढे वाढ झाली पण आपण 1.25 लाख किलोमीटर लांबीचे रस्ते बांधणे हे आपलं उद्दिष्ट त्या आधारावरती झालेलं आहे. योजना म्हटलं, पंचवार्षिक योजना म्हटलं तर बऱ्यापैकी सोपेच प्रश्न आपल्याला विचारले जातात किंवा त्या दृष्टिकोनातून आपण हा एक प्रयत्न केला होता. योजनेच्या आधारावरती पंचवार्षिक योजना किंवा कल्याणकारी योजना या दृष्टिकोनातून हा एक प्रयत्न होता. संभाव्य मुद्दे याच्यातले 3-4 जरी आपण
जे नवीन आहेत ते टॅकल करू शकला तरी त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. धन्यवाद.